मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सुट्टी म्हणजे आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस. रोजच्या धावपळीतून स्वतःला चार्ज करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी थोडंसं मनासारखं जगण्याचा दिवस म्हणजे सुट्टी. मात्र हीच सुट्टी जेव्हा मुलांना पडते ना, तेव्हा एकीकडे आनंद आणि दुसरीकडे ती कशी घालवायची याची चिंता असते. तेव्हा मैत्रिणींनो, सुट्ट्या आणि पालक याबाबतच आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय स्नेहल मेस्त्री कारेकर यांना. स्नेहलताई, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. स्नेहलताई, मी आत्ताच म्हटलं आपली सुट्टी आपण एन्जॉय करतो, पण महिन्याभराची सुट्टी जेव्हा मुलांना मिळते तेव्हा मात्र आपण चिंता करतो. तर आधी सर्वप्रथम मला तुम्ही सांगा, सुट्टी म्हणजे नेमकं काय? सुट्टी म्हणजे आपण म्हणूया की आपण खूप कालावधीसाठी काम केलं की आता जरा थांबूया आणि मग ताजंतवानं होऊन अजून जोमानं कामाला लागूया, असा काहीसा वेळ. हां. म्हणजे आपण सुद्धा नाही का बराच काळ काम केलं की तोचपणा येऊन मग कंटाळा येतो आणि मग नको वाटतं ते काम. मुलांच्याही बाबतीत असंच होतं आणि मग म्हणून कदाचित त्यांची खूप मोठी सुट्टी असते, चांगली महिनाभराची, हां. ज्याच्यात वर्षभराचा त्यांचा सगळा थकवा निघून जावा आणि परत पुढच्या वर्षासाठी मुलं ताजीतवानी होऊन परत शाळेत यावी, असा एक हेतू असतो. पण ही जी पालकांना चिंता वाटते मुलांच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ सुट्टीची, तर मग त्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? मला वाटतं ना, आपण आपल्याच बालपणाकडे जरा बघायला हवं. हां. कारण आपलं बालपण कसं होतं, आपण आपल्या सुट्ट्या कशा घालवाव्यात याचा विचार आपल्या पालकांनी केला होता का? हो ना, नक्कीच नाही. म्हणजे आपण छान एन्जॉय करायचो. अगदीच. म्हणजे आपण आजोळी जात होतो, भरपूर खेळत होतो. मला वाटतं सगळी गावातली मुलं एकत्र यायचो आणि भरपूर दंगा करायचो. आंबे फणसांची रेलचेल असायची. म्हणजे मे महिन्याची सुट्टी हा आपल्यासाठी आनंद असायचा. तसा आता आपल्या मुलांसाठी नाही राहिलाय काळ. कारण न्यूक्लिअर फॅमिलीज आपण म्हणू शकतो. हे कारण आहे की बऱ्याचदा घरामध्ये एक मूल, अगदी एखाद दुसरं म्हणू आपण, हो. एवढंच असतं आणि म्हणून प्रश्न पडतो की आता काय करायचं. खरंच म्हणजे तुम्ही आता म्हटलं तेव्हा मला पण माझं बालपण आठवलं. आम्ही छान सगळी भावंड जमायचो आणि त्यानंतर म्हणजे आंब्या फणसाचा आनंद तर घ्यायचोच आणि वेगवेगळे खेळ सुद्धा खेळायचो. अगदीच. पूर्वीचे जे आपण खेळ खेळायचो म्हणजे सायकलिंग असायचं, लगोरी, लपाछपी, म्हणजे बरेचसे खेळ होते ज्यांना आपला व्यायाम व्हायचा. तर आता मुलं असे खेळ खेळताना दिसत नाहीत. हो, कारण बरीचशी ती मोबाईलवरच अडकलेली असतात. हां. हा, म्हणजे अगदी मी पाहिलंय की 3-3.5 वर्षाचं मूल सुद्धा लिलया फोन हाताळू शकतं. इतका काळ त्याच्या हातात तो मोबाईल असतो. त्यामुळेच अर्थात हा एक्सलन्स त्याच्याकडे येतो आणि हे वाढत जातं. म्हणजे दिवसेंदिवस जसजशी मुलं मोठी होत जातात तसं त्यांचं मोबाईलचं प्रमाण फार वाढतंय. तर मला वाटतं आपण जेव्हा मुलाला म्हणतो की आता मोबाईल बाजूला ठेव आणि दुसरं काहीतरी कर, तर हे दुसरं काहीतरी कर असं जे म्हणतो, तर ऍक्च्युली मुलांना ना कॉन्क्रीट उत्तर हवं असतं काहीतरी. हे दुसरं काहीतरी करू म्हणजे मी काय करू? बरोबर. पण मला ना नेमकं काय? मित्रमैत्रिणी आहेत, खूप सारी जागा आहे, मग मी काय करू? तर मग आपण या प्रश्नाचं जर उत्तर देऊ शकलो त्यांना खूप सजगपणे आणि संयुक्तिक उत्तर अर्थात, हं. तर त्यांची सुट्टी ही खरंच आनंददायी आणि खऱ्या अर्थानं ती पुढच्या त्यांच्या वर्षभरासाठी प्रिपेअर होतील असं आपण म्हणूया. नियोजन नेमकं कसं करायला पाहिजे? खरं म्हणजे ना, आजकाल भरपूर सारे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे अनेक जण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं आयोजित करत असतात. बरोबर. म्हणजे रेलचेल असते आणि अगदी आपली तयारी असेल तर आपण मुंबई पुण्याकडे जाऊन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं आपण त्यांची घेऊ शकतो, त्यांना त्याच्यात घालवू शकतो. पण मला असं वाटतं की नुसतं शिबिर हा एक पर्याय नसतो. आपलं जर मूल लहान असेल, आपण त्याचे वयोगट करूयात. हां. की समजा माझं मूल 4 ते 6 वयोगटातलं आहे, तर मी त्याच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेईन, कुठल्या प्रकारच्या शिबिरांमध्ये मी त्याला घालेन, हा विचार व्हायला हवा. माझं मूल जर थोडं मोठं आहे तर मी काय करायला हवं याचा विचार व्हायला पाहिजे. की जर माझं मूल 4 ते 6 वयोगटात आहे आणि त्याच्या सुट्ट्या आहेत, तर मला वाटतं मुलांच्या फाईन मोटर स्किल्स आणि ग्रॉस मोटर स्किल्स आपण जी म्हणतो, म्हणजे त्यांच्या हाताच्या हालचाली समृद्ध होण्याच्या दृष्टीने किंवा ती ताकद येण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी करायला पाहिजे, हां. त्या पालक म्हणून आपण घरात किती घेऊ शकतो. बरोबर. अगदी साधी गोष्ट, गृहिणी म्हणून आपण रोज कणिक भिजवतो, तर एखादी वाटीत दिली मुलाच्या पुढ्यात आणि म्हटलं की आता तू माझ्या बरोबर मळ ती कणिक, हां. तर याला कुठली काही अजून साधनं लागणार आहेत आणि काही म्हणजे अगदी रोजची गोष्ट आहे, पण त्याच्यातनं होणारा त्याच्या हातांच्या स्नायूंचा विकास हा साधणारच आहे की. हा जो सजगपणा म्हणते तो हा आहे. म्हणजे आपण केवळ पुस्तकं वाचून पालकत्वाच्या टिप्स घेणं आणि आपल्या रोजच्या
रोजच्या गोष्टींमधनं रिसोर्सेस आपल्या मुलासाठी शोधणं हे आपलं काम. म्हणजे एवढ्या लहान मुलांना जेव्हा आपण पेन्सिल हातात देतो तर ती द्यायच्या ऐवजी स्नायूंची क्षमता अगदीच, वाढेल अगदीच. या दृष्टीने विचार करायला हवा. हो, आदर्श उत्तर खरं तर 8 वर्षापर्यंत मुलांच्या हातात पेन्सिल देऊ नये असाच आहे. हं. त्या दृष्टीने आधी आपण त्याच्या बोटाचे स्नायू तयार करणं हे अपेक्षित, आणि ते आपण नक्की ह्या सुट्ट्यांमध्ये करूच शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांना देऊन. मुलं जेव्हा थोडी मोठी असतात आपली, म्हणजे आता ती स्वावलंबी आहेत, आपल्या गोष्टी आपण करू शकणार आहेत, अशा वेळात किंवा अशा वयात जेव्हा मुलं आहेत तेव्हा त्यांना आपण बिनधास्त एखाद्या शिबिराला पाठवू शकतो. फक्त ना शिबिरांना पाठवताना मला असं वाटतं, मगाशी जसं मी म्हटलं की खूप सारी रेलचेल आहे शिबिरं घेणाऱ्यांची, शिबिरं आयोजित करणाऱ्यांची. मग आता कुठल्या शिबिराला पाठवायचं हे कसं ठरवायचं? तर आपण असं म्हणूया, शिक्षण क्षेत्राचा ज्याचा अभ्यास आहे, हं. त्यानं काहीतरी वाचलंय, म्हणजे नुसतं वाचलंय असं नव्हे तर त्याचा अभ्यास केलाय, त्यातनं काही ऍक्टिव्हिटीज काढल्यात, ज्याने अनेक वर्ष मुलांचा अभ्यास केलाय, मुलांची निरीक्षणं केली आहेत, असं जर कुणी शिबिरं घेत असतील तर त्या शिबिरांना पाठवणं हे शहाणपणाचं ठरतं. मूल सांभाळणं 5 दिवस किंवा 6 दिवस ही सोपी गोष्ट नाही. हो, नक्कीच. आणि प्रत्येक मूल वेगळं आहे. अगदीच. आणि म्हणजे ज्या पालकांना वाटत असतं छे छे माझं मूल मुळीच रडणार नाही, ते फार बिनधास्त आहे, पण तीच मुलं जाऊन रडतात. आणि जे पालक 1000 वेळा असं म्हणतात की नाही त्याला सवय आहे माझी, आईशिवाय जमतच नाही त्याचं, ती मुलं अत्यंत सुंदर राहतात. मग अशा वेळेस त्या मुलाला हँडल कसं करायचं, त्या मुलाचा जीव तिथे कसा रमला पाहिजे, तर याच्यावर ज्याचा अभ्यास आहे ना, आणि मग त्यांना कुठल्या ऍक्टिव्हिटीज पुरवायला पाहिजे, त्याला कशात गती वाटतेय, त्याला कशातनं आनंद मिळतोय, म्हणजे मी तर म्हणते सगळं सोडून मुलाला जिथे त्याचा परमानंद लुटता येणार आहे हं. अशा शिबिरात त्याला पाठवावं. वा, आपण पालकांनी सजग असणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. आता या सुट्टीच्या काळात म्हणजे वर्षभर आपण बघतो की मुलं शाळा, क्लास, बराचसा वेळ यात जातो मुलांचा, त्यामुळे शारीरिक व्यायाम मुलांचा काहीच होत नाही. मग सुट्टी ही एकच त्यांच्यासाठी अशी असते हक्काची की त्या वेळात ते खेळ खेळू शकतात वेगवेगळे. पण मग पालकांनी यासाठी काय करायला हवं? तर ना, आपल्या मुलाचे मित्रमैत्रिणी जर समजा असतील तर त्यांना गोळा करून आपण म्हणू शकतो की चला आज तुझ्या मित्रांना आपल्या घरी बोलव, आपण खेळूया. म्हणजे असा जर समजा एक गट करू शकलो आपण त्या मुला मुलींचा, की ती एकत्र आली, आज माझ्याकडे खेळली, अजून उद्या दुसऱ्या पालकाकडे खेळली. म्हणजे जेव्हा शिबिर हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध नसतो, कारण मोस्टली असं होतं की आजकाल शिबिरांमध्ये सुद्धा असे खेळ होतात आणि अगदी काही ठिकाणी पारंपरिक खेळांवर त्यांचा भर असतो. मग आट्यापाट्या असतील, विट्टी दांडू खेळून बघायचे, कारण हे आता मुलांना फक्त नावं माहिती आहेत. बरोबर. पण या खेळातनं होणारा व्यायाम, या खेळासाठी लागणारी एकाग्रता हे कुठनं आणणार असं होतं आजकाल. खरंय. पण हे पण शिकवणारी काही शिबिरं होतात. तर इथे जर पाठवू नाही शकलो आपण, पण आपल्या पिढीला माहिती आहेत ना खेळ, नक्कीच. मग मुलांना म्हणायचं की चल आण तुझे मित्रमैत्रिणी गोळा करून आपण खेळूया. तेवढी जागा तर आपल्या कुणाच्या तरी अंगणात होणं शक्यच आहे ना, अवेलेबल होणं. खरंय. तर ते करू शकतो. किंवा मग चोख आपल्याला वेळ असेल तर कुठल्या तरी ग्राउंडवर असे खेळ जिथे चालतात, किंवा अगदी मग फुटबॉल आणि असे खेळ सुद्धा की जिथे भरपूर व्यायाम होईल त्यांचा, असं करूच शकतो आपण. नक्कीच. आता सुट्टी जेव्हा मुलांना मिळते तेव्हा मुलं एकदम मोकळी झालेली असतात, म्हणजे आता हुश चला महिनाभरात अभ्यासाचं टेन्शन नाहीये. पण त्याच वेळी पालकांचं नियोजन पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी सुद्धा चाललेलं असतं. मग आता ही सुट्टी काय म्हणू आपण, पालकांसाठी टेन्शन आहे की मुलांसाठी मोकळेपण आहे, काय सांगाल? खरं तर पालकांनी पण टेन्शन घेण्याची काहीच आवश्यकता नसते. मुलांचा जो हा मोकळीकीचा वेळ म्हणू आपण, तो त्यांना द्यावा. म्हणजे असं जर मुलांनी म्हटलं की नाही आता मला काहीच अभ्यास करायचा नाही, आम्हाला टीव्ही सुद्धा बघायचा नाही, मला खूप सारं लोळायचंय अंथरुणात पडून, मला वाटतं पालक म्हणून मी ते अलाव करायला पाहिजे त्याला. असं किती दिवस लोळेल? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, चौथ्या दिवशी ते मुलंच म्हणतं की आता मला काहीतरी करायचंय. आणि हा तो क्षण असतो की जेव्हा आपण मुलाला अनेक गोष्टी देऊ शकतो, कारण मूल आता म्हणते मला काहीतरी करायचंय. आणि अशी वेळ जेव्हा येते तेव्हा आपण ज्या गोष्टी पुरवतो ना, तर त्याला मुलं खूप रिसेप्टिव्ह असतात. मग आपण अनेक गोष्टी त्यांना करायला देऊ शकतो, घरात सुद्धा किंवा अगदी ह्या शिबिरांसारख्या माध्यमातून सुद्धा. होतं कसं, शिबिरात पाठवून फक्त पालक बऱ्याचदा आपली जबाबदारी झटकतात, असा अनुभव आहे की चला 5 दिवस तिकडे पाठवलं की अजून 5 दिवसांसाठी पुढची हे बघूया. तर असं न करता मग
त्या 5 दिवसांमध्ये त्यानं अनुभवलेलं जग जे आहे त्याच्यावरती घरात चर्चा होणं हेही अपेक्षित आहे. आणि थोडी मुलं मोठी असतील ना, मला वाटतं अगदी 8वीच्या पुढची म्हणेन मी, तर चोख 1 महिनाभरासाठी ना मुलांनी कुठेतरी छान नोकरी करा. मग अगदी वाण्याच्या दुकानात असेल किंवा आपल्या आजूबाजूचे चालणारे जे काही व्यवसाय आहेत, रोज जाऊन एका व्यवसायाचं मी अभ्यास करून आलो. मग त्याची प्रश्नावली आई बाबा आणि ते मूल यांनी मिळून घरात तयार करणं. एखादं महिनाभर मुलांनी छान स्वतः कमावू शकतो का नाही हे जर पाहिलं, म्हणजे भले घरात आपल्या श्रीमंती असेल किंवा वेल टू डू फॅमिलीज असतील, तरीही जेव्हा आपण आपल्या मुलाला म्हणतो की नाही जा बाबा आणि 1 महिनाभरासाठी कुठेतरी नोकरी कर, म्हणजे त्याला श्रमप्रतिष्ठेचं महत्व सुद्धा कळेल. श्रमप्रतिष्ठा हा जो आहे ना शब्द कळणं आणि तो मनापासून कळणं हे आवश्यक आहे. म्हणजे छोट्या मुलांचं कसं होतं की चला ती शिकण्याच्या ह्याच्यामध्ये असतात आणि 8वी पर्यंत मूल आपलं चांगलं समज आलेली असते मुलांना आणि अशा वेळेस जेव्हा त्यांना ह्या अनुभवांना सामोरं जावं लागतं, म्हणजे आपण अगदी असं म्हटलं की चला आज हे इतके रुपये घेऊन बाहेर पड आणि बघ तुला कसं हे करता येतं, म्हणजे मग आपल्या मुलांच्या मागे आपण जे कटकटी लावत बसतो ना, म्हणजे बऱ्याचदा मूल मग आता महिनाभर घरात आहे तर मग रोज उठून ह्याला खायला काय घालायचं, प्यायला काय हवं, हे अनेक गोष्टी बरोबर. म्हणजे आपणच आपलं नाहक ताण वाढवून घेतो. अगदीच अगदी. आणि मुलांना असं म्हणेन मी, खरं तर त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायला पण शिकायला हवेत ना, तर या दृष्टीने मग एखाद्या ठिकाणी छोटीशी नोकरी करणं, पण त्या पैशांचं नियोजन सुद्धा कसं करू शकतो याचंही गाईड त्याला करू शकतो. पण ताई मला असं वाटतं की कधी कधी असं होतं की जेव्हा मुलं म्हणजे लहान असतात, 8वी पर्यंत असतात तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा मूल आपलं 10वीत जाणार किंवा 12वीत जाणार अशी जेव्हा परिस्थिती घरात येते, तेव्हा म्हणजे अगदी युद्ध पातळीवर सगळे निर्णय घेतले जातात. म्हणजे त्याची सुट्टी रद्द, कुठेही बाहेर फिरायला जायचं नाही, टीव्ही बंद, म्हणजे सगळ्या संपूर्ण घरावरच एक बंधन लादलं जातं. काय वाटतं तुम्हाला? खरं तर गरज नाहीये. मी ना म्हणते बऱ्याचदा की आपल्या मुलांना ना जेव्हा आपण त्यांच्या आतल्या आनंदाच्या अवस्थेत ठेवतो, मुलं जेव्हा सर्वोच्च आनंदाच्या स्थितीत असतात तेव्हा ती खूप रिसेप्टिव्ह असतात. आणि जेव्हा आपण आपल्या मुलांना म्हटलं की नाही आता टीव्ही बंद तुझा, आता तुझं फिरणं बंद, तर आपोआपच आपण पहिला स्ट्रेस त्याच्या डोक्यात घातलाच की. बरोबर. त्यापेक्षा त्याला करू देत सुट्टी, एन्जॉय, त्याला जे जे हवं ते करू देत. त्याला असं आपण म्हणूया की चल आपण तुझ्या अभ्यासाचं नियोजन करूया, अशा पद्धतीनं तुला थोडा वेळ तुझ्या आनंदासाठी घालवता येईल. म्हणजे जर काही जणांचे छंद वर्ग सुरू असतील, म्हणजे कोणाला गायनात रस असेल, तबल्यात असेल, जे काही असेल, तर हे जर सुरू ठेवलं ना तर त्यांची ती जॉय ऍक्टिव्हिटी कायम सुरू राहते आणि ज्याच्यातनं मग मुलांना त्यांच्या अभ्यासात सुद्धा जास्त बळ मिळतं या सगळ्यामुळे. नक्कीच. असं वाटतं का पण धाक मुलांना नको, म्हणजे मोकळं वातावरण गरज असं नाहीये. हो हो. आणि मोकळ्या वातावरणातच जास्त फुलतील नाही का मुलं. 10वी 12वीचं उगाच टेन्शन घेण्याची काहीच गरज. आणि मुलं रिलॅक्स असतात पण पालकच हे टेन्शन जास्त घेतात. हो हो हो. स्नेहलताई, तुम्हाला ती लाकूड तोड्याची गोष्ट माहितीच असेल. सतत लाकडं तोडणारा लाकूड तोड्या आणि थोडा वेळ थांबून जी आपली कुऱ्हाडीची धार बोथट झाले तिला धार देणारा. तर मुलांच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं असंच करणं गरजेचं आहे, नाही का? थोडंसं त्यांना स्पेस मिळण्याच्या दृष्टीनं. हो ना. म्हणजे आता आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा आता म्हटलं कुणीतरी की नाही आता पुढचा 1 महिना तुला अजिबात सुट्टी मिळणार नाहीये आणि दिवसाचे 12 तास तू अखंड काम करायचं, तर असा एक क्षण येईल ना की आपल्याला नको वाटेल की बास आता नाही मला शक्य. आणि मुलं तर बिचारी म्हणजे काय, शाळेत शिक्षकांचं ऐकतात, घरी आपलं पालकांचं बोलणं ऐकत असतात. त्यांना कुठेतरी बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची संधी देणं आवश्यक आहे ना. आणि या लाकूड तोड्यासारखंच म्हणजे आता वर्षभर अभ्यास करून किंवा या क्लासला जा त्या क्लासला जा असं करून जर मुलं थकलीये तर ती बसू देत शांतपणे, त्यांच्या आवडत्या गोष्टी करू देत. म्हणजे आपण जर सजगपणे विचार केला ना तर अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपलं मूल आणि आपण पालक मिळून करू शकतो. म्हणजे अगदी पुस्तकं वाचायची ठरवली तर पुस्तकं वाचता येतील. अनेक सुंदर सिनेमे आहेत की जे मुलांचं भावविश्व समृद्ध करतील. आणि आपण अगदी त्या लाकूड तोड्याच्या गोष्टी संदर्भातच जर म्हटलं तर ते जे धार काढण्याचं काम आहे ना बुद्धीला आणि मनाला सुद्धा खरं तर ते हे सिनेमे करतात. बरं, सिनेमा हे असं माध्यम आहे ना की मुलांना खूप आवडतं, रिलेट होतं खूप, म्हणजे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. माझ्याकडे तर अशी लिस्ट आहे सिनेमांची आणि तेवढं कलेक्शन आहे आणि मी आणि माझा मुलगा ते नेहमी बघतो. याचं कारण त्यातनं मिळणारी जी समृद्धता आहे ना ती अजून नाही. म्हणजे
खूप काळजाच्या जवळचा सिनेमा आहे माझा, चिल्ड्रन ऑफ हेवन म्हणून. तर इतकी छान गोष्ट आहे. याच्यातनं काय होतं माहितीये का, आपण जे म्हणतो ना, आपलं मूल हे चांगला माणूस व्हायला पाहिजे. नक्कीच. बाकी काय होईल न होईल हे पुढचा प्रश्न, पण त्याने चांगलं माणूस व्हावं, मग त्याच्यासाठी जी संवेदनशीलता त्याच्यात यायला पाहिजे. तर हे सिनेमे खूप चांगलं काम करतात. काही सुंदर पुस्तकं आहेत, ती आपण मुलांना देऊ शकतो. आणि असं सांगतो ना जेव्हा की हा हे आता वाच हा तू, तेव्हा मुलं नक्की वाचणार नाहीये. आपण जेव्हा त्यांच्या सोबतीनं एखादं पुस्तक हातात घेऊन बसू, म्हणजे मुलाला सांगायचं पुस्तक वाच आणि शेजारी आपण मोबाईल घेऊन बसायचं, तर ते काही होणार नाही. त्यांच्या सोबतीनं केलं तर मात्र निश्चितपणाने ते होऊ शकतं. मुलं अनुकरण प्रिय असतात. अगदीच अगदी. स्नेहलताई, थोडासा वेळ पालकांनी सुद्धा त्यांच्याबरोबर घालवणं, म्हणजे छंद वर्गात जातात तेव्हा ती त्यांच्या त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर, मुलांसोबत. पण पालकांसोबत सुद्धा त्यांना आनंद मिळवायचा असतो, तर काय करावं अशासाठी? खरं तर खूप छान प्रश्न आहे. कारण ना, सहली पण बघ, म्हणजे मुलं बऱ्याचदा शाळेच्या मित्रमैत्रिणींसोबत जातात, तर एखादी सहल ही पालक आणि मुलं अशी होऊच शकते ना. हो. आणि शाळेत जेव्हा सहलीला जातात ना मुलं, तेव्हा होतं असं की 100-150चा क्राऊड असतो आणि एवढ्या मुलांना शाळा घेऊन जात असतात. त्यामुळे फारसं अनुभवणं त्यांचं होत नाही, जे की बरोबर. आपण जेव्हा मुलांना घेऊन जातो तेव्हा जास्त देऊ शकतो. म्हणजे मला आठवतं, माझ्या 12वीत असताना केलेला एक अभ्यास दौरा म्हणूया आम्ही, हा. तो माझ्या आजन्म लक्षात राहील असा आहे. गडचिरोली अभ्यास दौरा आम्ही असं केला होता. हा. आणि त्यावेळेला मी जे पाहिलं, त्यावेळेला जे अनुभवलं, त्याने बरंच आयुष्य बदललं माझं. तर हा जो परिणाम एखादी सहल साधू शकते. आणि थोडं असं म्हणेन मी, जेव्हा सहलीला जातो ना, म्हणजे मग केवळ पर्यटन, मग आता पर्यटन परत ते कशा प्रकारे करायचं हाही आपला एक वेगळा मुद्दा होऊ शकतो. पण मुलांना जेव्हा घेऊन जाऊ ना, तेव्हा किल्ले दाखवणं. समजा आपण किल्ल्यांची सहल करतोय तेव्हा, आता किल्ले दाखवतोय, समजा रत्नदुर्ग किल्ल्यावर जायचं असं ठरवलं, तर मग रत्नदुर्ग किल्ला हा म्हणजे आपला तो काय, आपलं मंदिर जे आहे तेच वाटतं, आपला तो छोटूसा किल्ला तेवढाच. बरोबर. पण आपल्याला अनेक गोष्टी त्या किल्ल्याच्या बाबतीत माहिती नाहीये, तर कुणीतरी जाणकार शोधूया आणि त्याच्याबरोबर हा किल्ला पाहूया, असंही होऊ शकतं. हा, म्हणजे जरा दृष्टी बदलते आपली. दृष्टी बदलायला हवी निश्चितपणात. आणि मग जेव्हा जातो तेव्हा शक्यतो तिथलं लोकल फूड हे करणं, हा. ते खाण्याला प्राधान्य देणं, तिथे जाऊन तिथलं आयुष्य अनुभवावं, असंही आपण आपल्या मुलांसोबत करू शकतो. म्हणजे मग त्या सहली जास्त परिणामकारक होतात आणि नक्कीच. मुलांच्या लक्षात राहतात. म्हणजे आपण हे मुलांना अनुभव द्यायचे, ते खूप काळ त्यांच्या लक्षात राहावेत आणि त्याचा परिणाम टिकून राहावा यासाठी. स्नेहलताई, बऱ्याचदा शिबिरं आयोजित केली जातात सुट्टीच्या कालावधीत, हं. आणि मग पालक त्याची काय असेल ती फी भरतात. हं. समजा आता मातकामाचं शिबिर आहे, हं. आनंदानं पालक त्यासाठी, कारण मातीशी आता संपर्क तुटलेला आहे, मग जाऊ दे 4-5 दिवस का होईना, आपलं बाळ तिथे जाईल आणि काहीतरी वस्तू बनवेल. हं. पण पालकांची अपेक्षा इतकी असते की त्या 5 दिवसामध्ये आपल्या बाळानं छानशी वस्तू बनवली पाहिजे आणि ती आपल्याला बघायला मिळाली पाहिजे. तर काय सांगाल पालकांच्या या दृष्टिकोनाबद्दल? खरं तर बरं झालं हा मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. छोट्या मुलांना जेव्हा आपण खास करून या शिबिरांना घालतो, त्यावेळेला ना मुलं त्या प्रक्रियेत जास्त रमतात. म्हणजे समजा त्यांच्या हातात माती दिली हं. आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला हवं ते बनवा यातनं, तर त्यावेळेला त्यांच्या डोक्यात असंख्य गोष्टी, म्हणजे मी ना कुठल्या गटाबरोबर बोलतीये, साधारण 4 ते 6चा वयोगट हं. किंवा त्याच्या थोडा आधी येऊ आपण. तर या वयोगटातली मुलं ना, त्यांच्या डोक्यात ज्या असंख्य गोष्टी असतात आणि त्यांच्या नजरेनं त्यांनी बघितलेल्या असतात. म्हणजे आपण बघितलेला हत्ती आणि त्यांच्या डोक्यातला हत्ती हा सेम नसतो. बरोबर. म्हणजे त्या आंधळ्यांनी हत्ती बघणं हा. आणि त्याचं चित्र काढणं अशी जी काही एक गोष्ट आहे, तर तसं असतं ते. त्यामुळे ते त्यांच्या नजरेतून हत्ती बनवतात. पालक म्हणून आपला रोल काय पाहिजे तेव्हा, की अरे वा किती छान बनलंय हे, आणि विचारावं होतं काय बनवलंयस तू आत्ता, हा. आणि मग ते सांगतो आता मी हत्ती बनवलाय, हा हत्ती राहील असं नाही, तो त्या क्षणी मोडतो आणि त्यातनं दुसरं काहीतरी आकाराला येतं. आता हे फक्त मातीकामाच्या बाबतीत घडतं का? नाही. तुम्ही त्यांना चित्र द्या. आपण बऱ्याचदा ना ती पुस्तकं आणून देतो की ज्याच्यात रंग भरा अशी सूचना असते आणि हा, चित्र काढलेलीच असतात. हा, तर मला वाटतं ही खूपच मुलांचा दृष्टिकोन मर्यादित करणारी गोष्ट आहे. मुलांना कागद द्यावेत भरपूर सारे, त्यांच्या भोवती भरपूर सारे रंग द्यावेत, वेगवेगळ्या प्रकारचे रंग द्यावेत आणि त्यांना म्हणावं तुम्हाला हवं ते काढा त्याच्यावर. अगदी शक्य झालं तर घराची भिंत द्यावी
कारण याच्या इतकं मुलांचं आवडतं माध्यम नाही कोणतं. म्हणजे नक्कीच. जितकी ओपनली ती भिंतीवर बोलतात तितकी जास्त कुठे बोलत नाहीत. तर ते देता आलं तर द्यावं. पण मुलांकडनं आपल्याला अगदी लगेच काहीतरी ठोस समोर दिसेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नये. हा म्हणजे आता इन्स्टंट जमाना आहे ना, त्यामुळे सगळ्या पालकांना वाटतं की माझ्या मुलाला मी शिबिरात घातलं की परिणाम लगेच दिसला पाहिजे. तर ती घाई नाही करून उपयोग. म्हणजे आपण थोडे झालोय खरे फास्ट फूडच्या त्या स्पीडसारखे, पण असं नाही करू आपण. स्नेहलताई, आता कसं झालंय की एका क्लिकवर सगळी माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आता पालक सुद्धा काय विचार करतात की मला आता वेळ नाहीये, माझ्या मुलाला सुट्टीमध्ये देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये, तर मुलाच्या हातात मोबाईल द्यावा, त्याला जे काही साहित्य हवंय ते आणून द्यावं आणि त्यानुसार म्हणजे त्याला समजा क्राफ्टमध्ये गती असेल तर त्याचं साहित्य आणून द्यावं, त्यानं युट्यूबवर ते बघावं आणि ते करावं. तर हे कितपत योग्य आहे, काय सांगाल? हे खरं तर सहजी उपलब्ध आहेच नक्कीच. मला समजा मासा बनवायचा आहे कागदाचा, मी युट्यूबवर बघितला, 10-12 व्हिडिओज किंवा जास्तही त्याहून आपल्याला लगेच उपलब्ध होतात. पण यातनं ना मुलांची कल्पनाशक्ती ही खूप कॉम्प्रोमाइज होते. कारण त्याला काही विचारच नाही ना करायचा आहे, समोर दिसतंय तसं बनवायचंय. पण याशिवाय किंवा याला पर्याय म्हणून आपण काय करू शकतो, तर काही हस्तकलांची पुस्तकं आणणं आणि मुलाला म्हणणं की यात वाचून आपण करूया, म्हणजे आपण तसा प्रयत्न करून बघूया असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा म्हणजे साध्या सरळ अशा असतात गोष्टी सांगितलेल्या. आता इथे घडी घाल, इथे कापायचंय. यात सुद्धा म्हणजे बघा ना, मुलांच्या किती गोष्टी, हात वापरले जाणार आहेत, डोळे वापरले जाणार आहेत, म्हणजे त्यांच्या पंचेंद्रियांना काम आहे आणि आपोआपच त्यांच्या विचारशक्तीला सुद्धा चालना मिळणार आहे. युट्यूबवर सगळं रेडीमेड मिळत असताना आपण असं जेव्हा काहीतरी करू ना, तेव्हा त्यांचा वेळ सुद्धा त्यात जास्त लागतो ना. म्हणजे ते करणं, वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन करणं, याच्यात वेळ सुद्धा जास्त जातो आणि आपण केल्याचा आनंद वेगळाच आहे. नक्कीच. आता कसं आहे, सुट्टी म्हटली ना की एकंदरीतच सगळं शेड्यूल बदलून जातं. म्हणजे रोजचं जे काय आपलं शेड्यूल ठरवलेलं असतं, मग मुलांना सुट्टी आहे, मग मुलं सगळं निवांत कारभार चाललेला असतो. तर या ज्या काही सुट्टीतल्या सवयी आहेत तर त्याबद्दल काय सांगशील? आपण असं करू शकतो, म्हणजे परत मी म्हणेन, आपलं मूल आणि आपण पालक, आई बाबा, आजी आजोबा असतील घरात तर ते. तर समजा आपण असं ठरवलं, आपण दिवसभरात जे काही करू, तर प्रत्येकाने रात्री जेवणानंतर बसून एकमेकांना सांगायचंय आज मी दिवसभरात काय केलं. यातनं काय होईल, जे आपण मागे बघणं म्हणतो, दिवसभराकडे माझ्या बघणं की आज मी काहीच केलं, आणि मग ना मुलांना जाणवायला लागतं अरे बापरे मी वेगळं काहीच केलेलं नाहीये, किंवा ठीक आहे मी आजचा दिवस छान घालवला, असंही त्याला कळेल. आणि मग जे आपण सवयी लावण्याच्या दृष्टीने म्हणतो ना, मग त्या आपल्याला सांगाव्या लागत नाहीत मुलाला. मुलाला जर असं कळलं की अरे बापरे मी मागचे काही दिवस अखंडपणे 9 वाजता उठतोय, हे नाहीये बरोबर. मग आपले आई बाबा समजा 6 वाजता उठतायत, आजी आजोबा 6 वाजता उठतात आणि मी जर 9 वाजता उठतोय, हा जर फरक मुलाला कळला, म्हणजे जाणीव होणं गरजेचं आहे. जाणीव आपोआपच होते. आणि हा प्रयोग तर सगळ्यांनी करून बघण्यासारखा आहे, म्हणजे वर्षभर करण्यासारखा आहे खरं तर, की रोज दिवसभरात घडलेल्या घटना रात्री एकमेकांना सांगणं आणि चोख पुढे उभं राहून वगैरे. त्याच्यातनं मुलाचा सभाधीटपणा पण हळूहळू हे होत जातो आणि एकमेकांशी संवाद सुद्धा साधला जातो. म्हणजे मग आई बाबा ऑफिसमधनं आले, मूल शाळेतनं आलं की सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले, जेवढं झाली आणि झोपले. या पलीकडे जो एक बंध त्यांच्यात व्हायला पाहिजे निर्माण, तोही व्हायला मदत होईल. मला वाटतं या वर्षीच्या सुट्टीपासून एकमेकांशी संवाद साधण्याचं जे काय सुख आहे ते पालकांनी अनुभवायला हवंच. स्नेहलताई, तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणानं सुट्ट्या आणि पालक, म्हणजे आता जी काही उन्हाळ्याची सुट्टी येणार आहे तर त्या सुट्टीत पालकांनी मुलांशी कसं फ्रेंडली वागलं पाहिजे याच्या खूप छान टिप्स दिल्यात. खूप खूप धन्यवाद. आकाशवाणीच्या आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.